लातूरात सकल धनगर समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन। धनगर समाजाला एसटी प्रवर्गाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सकल धनगर समाज आता आक्रमक झालाय। 23 सप्टेंबर रोजी लातूर शहरात सकल धनगर समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। शासन धनगर समाजाच्या गेल्या 68 वर्षांपासूनच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करतात। अनेक वेळा आंदोलन उपोषण करूनही शासनाच्या लक्षात येत असताना शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामुळे लातूर अंबेजोगाई या मार्गावरील वाहतूक जवळपास 1.5 तास ठप्प होती। या मोर्चात मेंढ्या घेऊन हजारो धनगर समाज बांधव सहभागी झाले होते। गेली 15 दिवस या ठिकाणी लातूर जिल्ह्यातील प्रशासन कोणीही आम्हाला संदर्भात भेटायला आले नाही आणि या लोकांनी कसलेही हे समाजाला चालू आहे आणि आता निर्णय टप्प्यामध्ये लढाई आमची पोहोचलेली आहे। अभी नाही तो कभी नाही अशा भावनेमध्ये धनगर समाज पेटून उठलेला आहे। येथील सरकारने याची दखल घ्यावी, नाहीतर सरकारला पळता होई हा समाज करणार नाही। कारण आम्ही जे मागतो ते घटनेनं दिलेलं, कायद्यानं दिलेलं, संविधानाची भाषा बोलतो, संविधानानं जे दिले ते मागतोय आम्ही भीक मागत नाहीत या सरकार। परंतु येथील सरकारे जे काही अनेक नेते असतील सरकारे या प्रस्थापित झाले महाराष्ट्र राज्यामध्ये, त्या लोकांनी आतापर्यंत धनगर समाजाला फसवणूक केली, त्यांच्या मताचा उपयोग घेतला, परंतु धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीकडे डोळेझाक केली। त्यांना या अंमलबजावणीच्या संदर्भात हे सरकार असंवेदनशील आहे। त्यांना फक्त वेळोवेळी लोकांना गोळ लावण्याचं येथील सरकारनं काम केलेलं आहे, परंतु आता सरकारला कुठले तरी निर्णय घेतल्याशिवाय पर्याय या ठिकाणी उरलेला नाही। नाहीतर आपल्याला माहित असेल की 2014 मध्ये जसं आम्ही या सरकारला सत्तेत बसवलं, तसं याच सरकारला 2024 मध्ये देखील या सत्तेवर या ठिकाणी पाय उतार करायला भाग पडल्याशिवाय होणार नाही। न्यूज 15 मराठीसाठी सुधाकर सूर्यवंशी, लातूर।